नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन सेक्शनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर इयत्ता 8वी NMMS अंतर्गत विषय बुद्धिमत्ता मध्ये आपण पुढील प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। तर आजचं प्रकरण आहे दिक्स संबंध, यालाच स्पेशल ॲबिलिटी असं म्हटलं जातं। तर दिक्स संबंध किंवा स्पेशल ॲबिलिटी म्हणजे नेमकं काय की तुमची तर्कशक्ती, एखादी आकृती दिल्यानंतर त्याच्या पॉसिबिलिटीज आपल्याला ठरवायच्या असतात, शक्यता किंवा संभाव्यता आपल्याला ठरवायच्या असतात आणि त्या संभाव्यतानुसार किंवा त्या अंदाजानुसार आपल्याला काय करायचं असतात, प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात। ओके, ही ॲबिलिटी काय करू शकतो आपण, या प्रश्नाद्वारे आपली वाढवू शकतो। तर बघा, यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासूया। या प्रश्न प्रकारामध्ये समान आकाराचे ठोकळे किंवा ब्लॉक्स दिलेले असतात। समान आकाराचे ठोकळे एकमेकांना चिकटवून ठेवलेले असतात। त्यांची ही स्थिती निरनिराळी असू शकते। काही ठोकळ्यांवर अक्षरे लिहिलेली असतात। अशा प्रकारे लिहिलेले ठोकळे किंवा ठोकळा इतर किती ठोकळ्यांना चिकटलेला असतो हे तुम्ही ओळखायचे असते। कोणत्याही ठोकळ्याची संपूर्ण बाजू इतर ठोकळा किंवा ठोकळ्यांना चिकटलेला असेल तर तिचा विचार करावयाचा असतो। बघा काय म्हटलेलं आहे इथं, तुम्हाला ठोकळे, घन किंवा ब्लॉक्स दिलेले असतात आणि ते एका विशिष्ट पद्धतीने याची मांडणी केलेली असते। ही मांडणी प्रत्येक वेळी एकसारखीच असेल असं नाही। तुम्ही ज्या पुस्तकामधली ठोकळ्याची मांडणी पाहताय कदाचित त्याच्यापेक्षाही वेगळी मांडणी ही परीक्षेमध्ये येऊ शकते। मग महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये, अशा प्रकारच्या ठोकळ्यांची मांडणी दिल्यानंतर याच्यामध्ये या ठोकळ्यांवरती काही अंक लिहिलेले असतात, काही अक्षर लिहिलेले असतात। महत्त्वाचा प्रश्न प्रकार आहे याच्यामध्ये की दिलेला किंवा विचारलेला ठोकळा इतर किती ठोकळ्यांना स्पर्श करतो किंवा स्पर्श करत नाही, किंवा बऱ्याचदा दिलेली आकृती किंवा दिलेला भाग हा रंगवलेला असतो आणि रंगवलेल्यामध्ये किती पृष्ठ रंगवलेली असतील किंवा किती पृष्ठे रंगवलेली नसतात हे आपल्याला अंदाज वर्तवून काय करायचं असतं, सोडवायचं असतं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विशेष करून बुद्धिमत्ता म्हणजे तुमच्या बुद्धीला चालना देणारे प्रश्न असतात। याच्यामध्ये तुमचं स्मरणशक्ती, तुमची तर्कशक्ती, तुमची संभाव्यता वर्तवण्याच्या पद्धती या सर्वच गुणांचा विकास होत असतो। महत्त्वाचं काय, जे प्रश्न प्रकार तुम्ही अभ्यासताय ते तुम्हाला जलद गतीनं सोडवता येणं अत्यंत आवश्यक आहे, तरच तुम्ही मॅथचा पेपर कव्हर करू शकता। तर बघा, दिक्स संबंधमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया। समान घनाकृती ठोकळ्यांची रचना आकृती 1 व आकृती 2 मध्ये दिलेली आहे। बघा स्क्रीनवरती तुम्हाला आकृती क्रमांक 1 आणि 2 दिलेले आहेत। यावर आधारित खालील प्रत्येक प्रश्नांची 4 पर्यायी उत्तरांपैकी बरोबर उत्तर असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे। बघा स्क्रीनवरती तुम्हाला आकृती दिसत आहे, 2 प्रकारच्या ठोकळ्यांची अरेंजमेंट तुम्हाला दिलेली आहे। पहिल्या ठोकळ्यामध्ये काही इंग्रजी अक्षरे लिहिलेली आहेत ABCDEF आणि दुसऱ्या ठोकळ्याची अरेंजमेंट बघा पहिल्यापेक्षा थोडी वेगळी आहे, त्याच्यामध्ये 2च अक्षरे लिहिलेली आहेत H आणि G। ठीक आहे, तर याच्यावर आधारित आपण आता प्रश्न सोडवूया। प्रश्न पहिला काय आहे बघा, मी प्रश्न वाचते, पर्याय देखील वाचते, स्क्रीनवरच्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे का नाही ते तपासायचं आहे। प्रश्न पहिला काय आहे बघा, A घनाच्या किती बाजू इतर घनास स्पर्श करतात। बघा मी प्रश्न पुन्हा वाचते, A घनाच्या किती बाजू इतर घनास स्पर्श करतात। आता याचे पर्याय काय दिलेले आहेत बघा, 0, 1, 2 आणि 3 हे याचे पर्याय आहेत। 0, 1, 2, 3। बघा A घन तुम्हाला दिसत आहे, A पृष्ठभाग किती घनांना स्पर्श करतो, तर तो 2 घनांना स्पर्श करतो। म्हणजे तुमचं उत्तर किती आहे, तर पर्याय क्रमांक 2 लिहिलेलं कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 1, 2 दिलेला आहे। ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 0 दिलेला आहे आणि त्याच्यानंतर 1, 2 आणि 3। आणि प्रश्न पुन्हा एकदा वाचते मी, A घनाच्या किती बाजू इतर घनास स्पर्श करतात, तर A घनाची एकच बाजू इतर घनाला स्पर्श करते, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1। पुढचा आहे बघा, C घनाच्या किती बाजू इतर घनांना स्पर्श करतात,
तर आता सी घनाचा जर आपण विचार केला तर तो बी ला, ई ला आणि त्याच्या मागे असणाऱ्या घनाला स्पर्श करतो. म्हणजे इथं दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. मी प्रश्न पुन्हा वाचते. सी घनाच्या किती बाजू इतर घनांना स्पर्श करतात? त्याचे पर्याय आहेत 1, 2, 3 आणि 4 आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 3 बघा काय आहे. ई घनाच्या किती बाजू इतर घनांना स्पर्श करतात? आता ई घनाचा जर तुम्ही विचार केला तर ई घनाच्या बघा एकूण 2 बाजू इतर घनांना स्पर्श करतात. मग याचे पर्याय काय दिलेत बघा 4, 3, 2, 1 म्हणजे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, 2. त्यानंतर चौथं बघा. एफ घनाच्या किती बाजू इतर घनाकृतीस स्पर्श करतात? आता एफच्या किती बाजू स्पर्श करतात सांगा. तर किती? एक कडा स्पर्श करतात ई ला आणि डी ला. तर चौथ्याचं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. म्हणजे एफ घनाची एकच बाजू इतर घनाकृती स्पर्श करते. त्यानंतर 5वा प्रश्न आहे बघा. ज्याची एकच बाजू इतर घनाला स्पर्श करते असे किती घन आहेत? तर याचं उत्तर आहे 2. ठीक आहे. तर आता उदाहरणार्थ बघा पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 1 आणि पर्याय क्रमांक 4 0 आणि याचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर 2च ठोकळे असे आहेत की ज्याच्या इतर बाजू घनांना स्पर्श करतात. आता प्रश्न 6वा बघा. ज्या घनांच्या 2 बाजू इतर घनांना स्पर्श करतात असे किती घन आहेत? तर याचं उत्तर बघा पर्याय वाचते मी. पर्याय क्रमांक 1 0, पर्याय क्रमांक 2 1, पर्याय क्रमांक 3 2 आणि पर्याय क्रमांक 4 3. तर बघा अशी किती घन आहेत? तर तुम्ही आकृती बघितला तर तुमच्या सहज लक्षात येईल. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. असे 3 घन आहेत की ज्याचे पृष्ठभाग हे इतर घनांना जोडलेले आहेत. त्यानंतर 7वा प्रश्न बघा. जी घनाचे किती पृष्ठ इतर घनांच्या पृष्ठांना स्पर्श करतात? जी घनाचे आता किती बघा 3 उत्तर त्याचं बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 3. ठीक आहे. पर्याय मी पुन्हा वाचते 0 1 2 3. मग याचं योग्य उत्तर आहे 3 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा 8वा प्रश्न आहे. एच घनाचे किती पृष्ठभाग इतर घनांच्या पृष्ठांना स्पर्श करतात? आता एच घन बघा किती पृष्ठ? तर 2च घनांना तो स्पर्श करतो. आकृती पाहून तुम्हाला लक्षात येईल. तर याचा पर्याय बघा काय दिले 0 1 2 3 आणि याचं योग्य उत्तर आहे जी घन एच घनाच्या म्हटलेलं आहे. तर एकूण 3 घन आहेत की ज्याला एच घनाचा पृष्ठभाग काय करतो? स्पर्श करतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण आणखीन एक पुढील आकृती पाहूया. आकृती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. त्याची प्रश्नोत्तरे आता आपण पाहणार आहोत. तर बघा पहिला आहे सी सदनिकेचे किती पृष्ठभाग इतर सदनिकांना चिकटलेले आहेत? बघा आकृती दिसत आहे स्क्रीनवरती. त्याच्यावरती काही इंग्रजी अक्षर लिहिले आहेत कॅपिटल आणि त्याची अरेंजमेंट सुद्धा पहिल्या 2 आकृतींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तर याच्यावर आधारित आता काही प्रश्न आहेत ते आपण पाहूया. सी सदनिकेच्या म्हणजे सी ठोकळा, सी जिथे लिहिला आहे तो ठोकळा किती पृष्ठभाग इतर सदनिकांना चिकटलेले आहेत? तर सी जवळचं जर तुम्ही बघितला तर त्याच्या खालचा त्याच्या बाजूचे 3 असे मिळून एकूण 5 ठोकळे त्याला स्पर्श करतात. मग याचे पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 5 2 4 3 3 आणि 4 2. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. डी सदनिकेचे किती पृष्ठभाग इतर सदनिकांना चिकटवलेले आहेत? आता इथे चिकटवलेलं म्हटलेलं आहे, स्पर्श असं म्हटलेला नाही आहे. तर याचे पर्याय वाचते मी. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 3, पर्याय क्रमांक 4 2. तर डी जर तुम्ही ब्लॉक बघितला तर त्याचे एकूण 4 भाग हे इतर 4 ठोकळ्यांना स्पर्श करतात.
मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. आता 19 पुढचा प्रश्न बघा. जे सदनिकेचे किती पृष्ठभाग इतर सदनिकांना चिकटलेले आहेत. आता जेचा जर विचार केला तर त्याच्या खालचा, बाजूचा आणि ओ हा ठोकळा या तिन्हींना तो स्पर्श करतो. मग आता पर्याय कसे दिले आहेत बघा. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 3 आणि पर्याय क्रमांक 4 2. मग 3 सदनिकांना तो चिकटलेला आहे, त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3. मग आता पुढचं बघा प्रश्न काय दिलेला आहे. अशा किती सदनिका आहेत की ज्यांचे 2 पृष्ठभाग इतर सदनिकांना चिकटलेले आहेत. तर आता याचे पर्याय मी वाचते. पर्याय क्रमांक 1 1, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 3 आणि पर्याय क्रमांक 4 4. तर बघा 2 पृष्ठभाग इतर पृष्ठभागांना चिकटलेला असला पाहिजे. तर साधारणतः अशा एकूण 4 सदनिका आहेत की ज्यांचे 2 पृष्ठभाग एकमेकांना चिकटलेले आहेत. मग याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. इतर सदनिकांना 3 पृष्ठभाग चिकटलेल्या सदनिकांची संख्या किती. आता पर्याय वाचते मी. पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 8 आणि पर्याय क्रमांक 4 10. 3 पृष्ठभाग चिकटणे आवश्यक आहे. त्यानुसार मग बघा काय येईल. 8 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. त्यानंतर पुढचं बघा. इतर सदनिकांचे 4 पृष्ठभाग चिकटलेल्या सदनिकांची संख्या किती. आता याचे पर्याय वाचते मी. पर्याय क्रमांक 1 0, पर्याय क्रमांक 2 1, पर्याय क्रमांक 3 2 आणि पर्याय क्रमांक 4 3. 4 पृष्ठभाग चिकटलेले पाहिजे. तर असा एकच ठोकळा आहे की ज्याचे 4 पृष्ठभाग चिकटलेले आहेत, तो म्हणजे ई. ठीक आहे. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये काही ठोकळे दिलेले असणार आहेत की ज्याची अवस्था किंवा अरेंजमेंट ही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारची असणार आहे. त्यानुसार तर्कशक्तीचा वापर करून तुम्ही योग्य पर्याय निवडायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आणखीन काही ठोकळ्यांचे अरेंजमेंट पाहूया आणि त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवूया. स्क्रीनवरती तुम्हाला पुढची आकृती दिसत आहेत. याच्यामध्ये सुद्धा बघा ठोकळ्यांची अरेंजमेंट किंवा अवस्था जी आहे ती पूर्वीच्या 3 आकृतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. याच्यामध्ये सुद्धा काही ब्लॉक्सना नावं दिलेली आहेत. D A E F C आणि B अशी नावं दिलेली आहेत. ठीक आहे. आता सूचना काय दिलेल्या आहेत बघा, ते मी वाचते. वरील आकृतीचे निरीक्षण करा. म्हणजे स्क्रीनवरती दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करणार आहात. काही सदनिकांना ABC इत्यादी नावे दिलेली आहेत. एक सदनिका इतर किती सदनिकांना स्पर्श करते हे ओळखायचे आहे. प्रत्येक प्रश्नाखाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी एक पर्याय बरोबर आहे तो ओळखून त्याचा अनुक्रमांक लिहायचा आहे. ठीक आहे. आता याच्यावरती आधारित काही प्रश्न सोडवूया आपण. प्रश्न पहिला घेते मी. D सदनिका इतर किती सदनिकांना स्पर्श करते. मी प्रश्न पुन्हा वाचते. D सदनिका इतर किती सदनिकांना स्पर्श करते. आता मी पर्याय आणि उत्तर वाचते. पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 2 आणि पर्याय क्रमांक 4 1. ठीक आहे. तर त्या D चा विचार करा. किती सदनिकांना स्पर्श करते बघा. खालचा 1 आणि त्याच्या साईडचे 2 अशा पद्धतीने ती 3 सदनिकांना स्पर्श करते. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. B सदनिका इतर किती सदनिकांना स्पर्श करते. आता B ठोकळा बघा. किती सदनिका, त्याच्या वरचा, त्याच्या पुढचा, मागचा आणि त्याच्या साईडचा आहे. म्हणजे असं ती 4 सदनिकांना स्पर्श करते. तर आता पर्यायामध्ये आहे का बघूया उत्तर ते. पर्याय क्रमांक 1 आहे 4, पर्याय क्रमांक 2 आहे 3, पर्याय क्रमांक 3 आहे 2 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1. आपण उत्तर काढलेलं आहे 4. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक कुठला. पर्याय क्रमांक 1 4. ठीक आहे. आता पुढे बघा. C सदनिका इतर किती सदनिकांना स्पर्श करते. प्रश्न पुन्हा वाचते. C ही सदनिका इतर किती सदनिकांना स्पर्श करते.
त्याचे पर्याय वाचते मी आता. पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 2, पर्याय क्रमांक 4 1. ठीक आहे. तर आता याचं सी सदनिका बघा, याच्यामध्ये सुद्धा त्याची वरची, त्याच्या मागची एफ, त्याच्या पुढची आणि सीच्या मागची, या पद्धतीनं सी ही सदनिका एकूण 4 इतर सदनिकांना किंवा ठोकळ्यांना काय करते, ती स्पर्श करते. म्हणजे आपले योग्य पर्याय क्रमांक आहे 1 आणि उत्तर आहे 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ई ही सदनिका इतर किती सदनिकांना स्पर्श करते? ई ही सदनिका इतर किती सदनिकांना स्पर्श करते? आता पर्याय वाचूया त्याची उत्तर. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 3 आणि पर्याय क्रमांक 4 2. ठीक आहे. तर आता बघा, ई सदनिका पहा एकदम कोपऱ्याला दिलेला आहे. तर ती काय करणार आहे, तिच्या साईडच्या ज्या तिन्ही आहेत, तिन्ही कोपऱ्यातल्या, तर त्या तिन्ही सदनिकांना ती स्पर्श करते. बघा आकृती स्क्रीनवरची जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की ई ही सदनिका इतर 3 सदनिकांना स्पर्श करते. मग आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 3. आता पुढचं बघा, एफ ही सदनिका इतर किती सदनिकांना स्पर्श करते? बघा प्रश्न पुन्हा वाचते मी. एफ ही सदनिका इतर किती सदनिकांना स्पर्श करते? आता पर्याय पाहूया काय आहे. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 3 आणि पर्याय क्रमांक 4 2. ठीक आहे. आता एफ सदनिका जेव्हा किती सदनिकांना स्पर्श करते, त्याच्या पुढच्याला म्हणजे सी ला ती स्पर्श करते, त्याच्या मागच्या ठोकळ्याला ती स्पर्श करते, त्याच्या खालच्या, वरच्या आणि साईडच्या. ठीक आहे. म्हणजे असे एकूण ती 5 सदनिकांना स्पर्श करते. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? पर्याय क्रमांक 1 5 हे उत्तर आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, दिक्स संबंध म्हणजे स्पेशल ॲबिलिटी खूप सोपा आहे तसं तर्क लावायचं. फक्त तुम्हाला सरावानं हे प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये सोडवता येणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपल्याला शिकताना किंवा अभ्यासताना हे सर्व घटक फार सोपे वाटतात, परंतु बऱ्याचदा तर्कशक्ती किंवा अंदाज तुमचा चुकला तर तुमचे सर्व पर्याय काय होतात, चुकत जातात. यासाठी अगदी शांतपणे प्रश्न वाचून आकृतीचे जितके अचूक निरीक्षण कराल तितके तुमची उत्तरं योग्य पद्धतीने येणार आहे. आणि यापूर्वी मी सांगितलेल्या OMR वरती जे तुम्ही रंगवणार आहात योग्य पर्याय क्रमांक, ते बॉलपेननीच रंगवायचा आहे, काळ्या बॉलपेनचा वापर करायचा आहे. आणि रंगवताना ती शाई पेनची तुमच्या त्या सर्कलच्या बाहेर जाऊ नये याची दक्षता घ्यायची आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिक्स संबंध हा पाठ पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यावर आधारित काही प्रतिकृतींवर आधारित आपण प्रश्न सोडवलेले आहेत. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. धन्यवाद.